श्री स्वामी समर्थ. मी आज सांडगे आणि भजीची रेसिपी करणार आहे. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि उडीद डाळीचं पीठ घेतले. लसणाच्या पाकळ्या 4 ठेचून घातले. जिरे आणि ओवा दोन्ही मिक्स करून घासून घालते. तिखट, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर जाड कट केलं तरी पण चालेल. मिक्स करून घेते. आता हे मळून घेते. मळायचं झालं आता ह्याला एक 5 मिनिट भिजण्यासाठी ठेवते. मग आता भजीचं पीठ घेतले. सोडा, ओवा, मिरची, कांदा, कोथिंबीर बारीक करून घेतले. आणि आपल्याला कसं पाहिजे तसं पीठ मिक्स करून घ्यायचं. मीठ घातले. आठवण नाही मीठ घालायचं. टाकून ठेवले. मग आता सांडगे करायचे. हाताला तेल लावून घेतले. मग आता गोल करून त्याला तीळ लावायचं. अगोदर करून ठेवते मी एका ताटात. ते करते वेळेसच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आतमध्ये सांडगे ठेवते. खरपूस लाल भाजून घेतलं ना, तळून घेतलं. मस्त लागेल. 2 दिवस टिकेल. मग थोडं आपण आता पद्धतमध्ये गरम खायला म्हणलं तर थोडं खरपूस नाही केलं तर चालेल. काळे तीळ लावले तरी पण चालेल, पण मी काय भेटत नाही, भेटले नाहीत मला. काळे तीळ हे पांढऱ्यापासून स्वाद असतो. त्याच तेलामध्ये आता एक काढलेलं टाकून घेतो. गोड पदार्थासोबत छान लागतं. काहीतरी थोडं गोड आणि तिखट म्हणून आज हे केले. आणि झाले आपले सांडगे आणि भजी. या खाऊया. बघा हे कसे फुगून टुम्म झालेत. मस्त झाले. आतपर्यंत पण वाफ गेली, फुगलेत. आणि कांदा भजी गरमागरम. पावसाचं पण वातावरण आहे. बारीक पाऊस येत आहे. श्रावणमधला पहिला